खडसेंच्या जावयांच्या रेव पार्टी प्रकरणी आता थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे। आरोपी प्रांजल खेवलकर यांना थोड्याच वेळात पुणे कोर्टात हजर केलं जाणार आहे। आरोपीची पत्नी आणि एकनाथ खडसे यांच्या कन्या ॲडव्होकेट रोहिणी खडसे या वकिली कोट घालून आज कोर्टात हजर झाल्या। खेवलकरची 2 दिवसांची पोलीस कोठडी आज संपते। खडसेंच्या जावयाला आज बेल मिळणार की पुन्हा जेल होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। महत्त्वाची बातमी आहे सध्या आपण पाहतोय, एकनाथ खडसे यांचे जावई यांना रेव पार्टी प्रकरणी अटक करण्यात आली होती। 2 दिवसांची पोलीस कोठडी झाली होती। दरम्यान ही पोलीस कोठडी आज संपते, त्यामुळे आरोपी प्रांजल खेवलकर यांना थोड्याच वेळात आता पुणे कोर्टात हजर केलं जाणार। दरम्यान एकनाथ खडसे यांच्या कन्या ॲडव्होकेट रोहिणी खडसे या वकिली कोट घालून आज कोर्टात हजर झाल्या। खेवलकर यांची 2 दिवसांची पोलीस कोठडी आज संपते, त्यामुळे आता खेवलकर यांना बेल मिळणार की पुन्हा जेल होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज कोर्टामध्ये कशा पद्धतीने युक्तिवाद पार पडतो आणि कोर्ट काय निकाल देतं याकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे। 2 दिवसापूर्वी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टी प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं होतं। एकूण 7 जणांना अटक करण्यात आली होती आणि त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती। आज पोलीस कोठडी संपतेय, त्यामुळे कोर्टात आज काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून। चंद्रकांत, रोहिणी खडसे सुद्धा आज वकिली कोट घालून कोर्टात हजर झाल्या, त्या युक्तिवाद करणार आहेत का आणि कोर्ट आज काय निकाल देऊ शकतं? होय, त्याची सर्वांना उत्सुकता आहे। खरं तर रोहिणी खडसे आपल्याला माहिती आहे राजकारणी नेते आहेत, त्या महिला नेत्या आहेत, राष्ट्रवादी पवार गटाच्या त्या प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे ते नेहमी साडी किंवा सलवार कुर्ता ड्रेसमध्ये वावरत असतात सार्वजनिक जीवनात। पण आज त्यांच्याच पतीला ड्रग केसमध्ये अटक झालेली आहे। आज त्याची पीसी संपते 2 दिवसांनी, त्यामुळे आपल्या पतीच्या बचावासाठी त्या काळ्या कोट घालून खरंच कोर्टासमोर युक्तिवाद करणार का हेच पाहायचं। पण आज तर येताना तरी मात्र त्यांच्या गाडीतनं काळा कोट घालून आलेले आपण स्वतः पाहिलेले आणि त्यामुळे ते आर्ग्युमेंट करणार का? खरं तर त्यांचे बचाव पक्षाचे वकील हे विजय ठोंबरे हे आहेत, ते नेहमी अशाच केसेस घेत असतात क्रिमिनलच्या त्याच पद्धतीच्या, त्यामुळे ते काय बचाव करतील ते करते। पण त्यांच्या जोडीला स्वतः रोहिणी खडसे आपल्या पतीच्या पद्धतीसाठी उभा राहणार का कोर्टाच्या विंगेत हेच पाहायचं। चंद्रकांत, प्रकरणाचं गांभीर्य पाहता पुन्हा पोलीस कोठडी सुनावली जाऊ शकते का? हो, नक्कीच सुनावली जाऊ शकते। कारण कसं आहे, त्या शेवटी एनडीपीसी ड्रग्सची केस आहे। ड्रग्सच्या केसमध्ये सहसा लगेच एमसीआर होत नाही, लगेच जामीन मिळत नाही। आणि आता जे ब्लडचे रिपोर्ट आहेत, फक्त अल्कोहोलचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, ब्लडचे ड्रग्सचे रिपोर्ट अजून येणं बाकी आहे। ते एका मुद्द्यावर पुणे पोलीस पुन्हा एकदा पोलीस कोठडी मागू शकतात। कारण जर ते रिपोर्ट निगेटिव्ह आले असते ड्रग्सचे, तर कदाचित बचाव पक्ष जामिनासाठी अर्ज करू शकला असता की बाबा आमचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, असं आम्हाला न्यायालयीन कोठडी द्या का आम्हाला जामीन द्या। पण ते ब्लडचे रिपोर्ट येणं बाकी आहे। त्यांनी ड्रग्सचं सेवन केले की नाही हे अद्याप त्या ब्लड रिपोर्ट मधून स्पष्ट होणं बाकी आहे। त्याच एका मुद्द्यावर पुणे पोलीस क्राईम ब्रँच त्यांची पीसी पुन्हा एकदा मागू शकते। त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय घेणार हेच पाहायचं। नक्कीच चंद्रकांत, त्यामुळे आज रोहिणी खडसे वकिली करणार का आणि कोर्ट काय निकाल देतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। धन्यवाद माहितीसाठी।